युट्यूबला कीर्तन असल्याच्या कारणामुळे प्रत्येकाच्या मोबाईलवरही याची बाहेर गावून कीर्तन ऐकण्यासाठी आलेली पाहुणे मंडळी
पळते रांडा पोरे टाकोनी पळती रांडा टाकोनी पळते रांडा पोरे टाकोनी पळती रांडा अंती होते पाठ मोरे अंती होते पाठ अंती होते पाठ मोरे अंती होते पाठ मोरे चोखा मने भजित पोरा चोखा मने भजित पोरा माझे माझे मनती घर माझे माझे मनती घर माझे माझे मनती घर माझे माझे टाकोनी पळती रांडा पोरे टाकोनी पळती रांडा पोरे रांडा पोरे टाकोनी पळती अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे मोरे अंती होती पाठ मोरे संगीत अलंकार रामेश्वर महाराज गरड वांगी त्यांना साथ करतील संगीत तुटला आयुष्याचा दोरा 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 दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा वावुगा पसारा वावुगा पसारा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे टाकोनी पळती रांडा पोरे वावुगा पसारा वावुगा पसारा 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 टाकोनी पळती रांडा पोरे पोरे टाकोनी पळती रांडा तुटला तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा आयुष्याचा दोरा वावुगा वावुगा
पाठ मोरे पाठ मोरे पाठ मोरे अंती होती अंती होती अंती होती पाठ मोरे पाठ मोरे अंती होती पाठ अंती होती अंती होती पाठ मोरे होती पाठ 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 अंती होती पाठ मोरे पाठ मोरे होती पाठ मोरे अंती होती अंती होती पाठ मोरे अंती अंती होती पाठ मोरे अंती अंती होती पाठ पाठ मोरे अंती होती पाठ मोरे टाकोनी पळती रांडा पोरे टाकोनी पळती रांडा अंती होती पाठ मोरे अंती होती अंती अंती होती अंती होती अंती होती अंती होती अंती होती पाठ 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 मोरे अंती होते अंती होते अंती अंती होती होते अंती 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 होती 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 पाठ मोरे अंती होती अंती 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 होती 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 पाठ अंती 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 होती पाठ मोरे होती पाठ मोरे होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे 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 टाकोनी पळती रांडा पोरे पोरे टाकोनी पळती रांडा
टाळी 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 विठ्ठला 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 कुंडली ज्ञानदे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की पवन सुत हनुमान महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की धर्मवीर संहार महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वते पते हर हर महादेव भारत माता की जय सनातन धर्म की गौ माता की खालसा कंत भगवान की तुटला विश्वाचा दोरा एरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामानये अंती टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन सारे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जोडोनिया करा चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावे विनंती माझी पंढरी नाथा ओ परिसावे विनंती माझी पंढरी नाथा चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा माझे पंढरी परिसावे विनंती माझी पंढरी नाथा जोडोनिया करा चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा तोडोनी आकार चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा कहे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्त हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाडी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा पुण्या डावीकून जागा आहे भरपूर तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी चोखोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की एक न एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते। ही तुटलेली माळ जोडायची ताकद मला तरी वाटते विश्वातल्या कोणाच डॉक्टरकडे नाहीये। एकदा आयुष्याची माळ तुटली 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 तो दोरा पुन्हा नाही जोडतायत, बाकीच्या सगळ्या दोऱ्याला गाठी मारता येतात। यठणाला पण गाठ मारते, गाठ नसती यठणाला, चार असतो। ज्याला चार येत नसेल त्यानं दुसऱ्याकडून मारून घ्यायचा। यठणाला गाठ मारित असेल तर यटगळे समजायचं विठाला विठाला चार मारायचं। करता येईल, बाकीच्या सगळी जोडाजोडी करता येते, पण आयुष्याची माळ एकदा तुटल्याच्या नंतर त्याची जोडाजोडी करता येत नाही। तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण वैद्यवात ते जीवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण
मालक नमूद करतात, वैद्य वाचविती जीवा. कळा नसेल एखाद्याला जीनच्या पॅन्टीवाल्याला. डॉक्टर वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. वैद्य नाही वाचू शकत. आजाराचं निदान करून डॉक्टर वेदना शमन करण्याच्या औषधोपचार गोळ्या करू शकतोय. आयुष्य वाचवायचं औषध वैद्याकडे नाहीये. मग आयुष्याची माळ तुटली की तुटली, बाकी पुन्हा काय नाही. आयुष्याची माळ तुटली की त्याचं प्रेतात रूपांतर होतंय, मग त्याला घरी ठेवत नाहीत. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. रडते रात्र दिवस काम क्रोध माया, 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 रडते रात्र दिवस रडते रात्र दिवस काम क्रोध माया, रडते रात्र दिवस काम क्रोध माया, रात्र दिवस काम क्रोध माया. आयुष्याची माळ तुटली, या शरीरातला आत्मा बाजूला जाणे, शरीर प्रेतात होऊन पडतंय. मग त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. असू द्या किती बी मोठा बंगला. एक म्हणे मी 4 कोटीचा बंगला बांधला, मग हाणतो का सुंबळ्या आम्हाला. बांधला असेल 2-4 कोटीचा बंगला, काय त्याला नवलाची गोष्ट. कोणाकडे पैसे येतात. आम्ही एकदा मुंबईला गेलो मनोज बुवा. मुंबईला गेल्यावर 6 कोटी रुपयाचा बंगला होता. तो बंगला कोणाचा असेल तुम्हाला माहित नसेल. बंद होत काय मग नाही सांगत कोणाचा होता. तर विठाला 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 6 कोटी रुपयाचा बंगला. काय नवले तुमच्या आमच्याकडे 2-2 1-1 कोटीचे बंगले असणं काय एवढी कोटी नवलाची गोष्ट आहे काय. कधी कधी तुम्ही जाणून बुजून जर फळं लावले रानात तर त्याला फळं मोठ्याला लागत नाहीत. उकांड्यावर भले कांदाड मोठाले होते. उकांड्यावर लय खपक्या कांदाड होते. 5-25 बायकायनं नवरात्रात उपास धरू द्या, एकच फळ कापलं की 20 बायकायला पुरत आहे ते काशी फळ. उकांड्यावरलं अशी काही उकांड्यावरले असतेत ना, काय नसते ते. साखरेच्या पोत्यातले मुंगळे आजा पंजान कमिलन हे नुसता साफ करायला काय नसते. हे कष्ट करू नका असं म्हणत नाही, पण नुसत्या कष्टानंच जर संपत्ती आली असती तर हमाल श्रीमंत झाले असते आणि आडत दुकानदार भिकारी झाले असते. जास्त काम कोण करते? हमाल का? हमाल करते. आडत दुकानदार कुठे जास्त काम करते? ते माझ्यासारखं गादीवर बसत मस्त पैसे मोजायला पण मुनीमच असतो. म्हणजे त्याला काही काम नाही, पोतं तर झटकिणारच नाही. ते काम जास्त कोण करते? वान्यरावानी चटे पडे पाठीला पोते वाहू वाहू. पण श्रीमंत कोणी? आडत. याचं कारण सांगू, हे सगळं नशीब आहे. व्यवसायानिमित्त फळ देतासे संचित, फळ देतासे संचित, फळ देतासे संचित. व्यवसायानिमित्त फळ देतासे संचित, फळ देतासे संचित, फळ देतासे संचित.
अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. या सगळ्या गोष्टी नशिबान मिळत असतात. हळीहून जोड आणला रामबा, 1.5 लाखाला जोड आणला बैलाचा. शेजारी पाजाऱ्या गावची लोक पण बघायला आले, काय बैल आहेत म्हणले. 1.5 लाखाची बैल आहेत, 1.5 लाखाची. 40 एकर जमीन त्या माणसाला 1.5 लाखाचा बैल होत, बैल जोड. त्याला राहिलाय बंगला मोठा. बैलाला पेंड आणली, वैरण होती, मका होती, पण बांधून गव्हाणीत आणि मारुतील सोड्याला काठळ्या कोणाचे कणसान लागला. मग 1.5 लाखाचा बैल नशिबवान का देवाला सोड्याला काठळ्या नशिबवान? कोणाची मकान कोणाचे कंस डांब्यातले. पुन्हा इथं तरी काम नसल्यावर मालक जर गेलो बोंबलत दुसऱ्याच्या फालक्याला लटकून तर ते इळभर बैल बुरखुंडच खाते. म्हणजे लय मालकायला आकली थोड्या असत्यात. नाव घेत नाही म्हणून मला चेहरा पाहिल्या कळतं की जनावर बी नाकलीवानी वागणारी माणसं तुम्हाला सांगतो इकडं कधी दे गाईला पाणी पाजणार नाहीत, पण पंढरपुरात 5 रुपयाची पेंडी गाईच्या तोंडात देते. आणि ती गाय बी अशी हुशार असती, ती पेंडी खात नाही, कारण तिला मालकानं मारलेला असते तोंडावर. पेंडी खाची नाही बरं. म्हणजे हीच पेंडी 100 बाऱ्या ऐकली पाहिजे. आणि ह्यो सुमळ्या सांगतो मी, पंढरपुरातल्या गाईला पेंडी दिली, तुला इतका हानिलियम भडव्या. विठला विठला अशी देखावा करणारी माणसं जास्त. चला, बैल सुद्धा नशीबवान नशीब घेऊन येतात. बैल सुद्धा. एका माणसाची तर 3 मांजरा आहेत, त्या बिस्किट खात्यात. बिस्किट आमच्या लहानपणी चित्रात बिस्किट भेटलं नाही, त्याच्या मांजरा बिस्किट खात्यात. मागच्या 2 महिन्यापूर्वी एका माणसाकडे गेलो, त्याच्याकडे कुत्रं होतं, त्याला पुडा होता बिस्किटचा, 1400 रुपयाचा एक पुडा. ते काय मा युवाई नाही, मा काय जावाई नाही, मा काय पाहुणा नाही, मला काय घेणं त्याच्याशी. त्याचं इतकं चोंबळायलो म्हणजे काय ते लय जवळचा नातेवाईक आहे का? 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा त्याच्या कुत्र्याला. असतील इथं 4-2 माणसं तेवढ्या महागाईचा पुडा खाणार. मला तर नाही भेटला. मी रावणाला ओव्हरटेक केलेली माणसं पाहिली, पण अजून नाही. हे रोजचे प्रचलित पुढेच आमच्या पुढं कोणी ठेवत होतं, तर मी काही खातं नव्हतं. मी कळलं नुसतं लेकरू थोडंच बिस्किट खाला, पण 1400 रुपयाचे बिस्किट खाला. मागे एकदा आम्ही असं तिरुपतीला गेलो, ह्याला द्वारकेला गेलतो 7-8 जण. मला नेमकं शीट आलं एका जोडप्याजवळ. आता ते जोडपं होतं काय देव जाणे, आपण कशाला विचार. मंगळसूत्र दिसत नव्हतं आणि बांगड्या बी नव्हत्या आणि कुकू तर लाईतच नव्हती आणि कपडे दोघायला सारखे होते. मिशा त्याला नव्हत्या आणि हिला तर नसत्यातच न वाटतंय, आणि कपडे दोघायचे सारखेच होते. नशीब सांगायलो, नशीब. 2-4 कोटीचा बंगला, आणि ते येडेवानी करू लागलं, मला एवढा बंगला. मग ते थोड्या वेळाला फसकन एक जणाला शिक आली, त्या दोघायला नाही आली. तर मी म्हणलो मला नाही आली, ह्या दोघायला नाही आली, शिक कोणाला आली? त्या बाईच्या पोटावर एक पिशवी होती, त्या पिशवीत कुत्र्याच पिलू होतं. विमानात तिनं ते ढवळा पेपर काढा, त्याला टिश्यू पेपर म्हणते वाटतं, त्याचं नाक पुसलो. मला वाटलं फेकती का नाही माझ्या अंगात. हो ना, पण ते विमानातच एक प्रत्येकाला एक बॉक्स असतोय. उलटी गिलटी झाली तर ते बॉक्स काढा आणि त्याच्यात तिनं ते टाकला. मी विचार केला, बाळा तू किती वर्षाच्या नंतर विमानात बसलास रे? गाथा वाचिलास, ज्ञानेश्वरी वाचिली, श्लोक वाचिले, भागवत वाचिले, रामायण वाचिलं, पुराण पाहिलं. ह्या कुत्र्यानं काय पाहिलं असं? मागच्या जन्मातलं गोथुडं होतं कुत्र्याचं. म्हणून विमानात तर बसलंच, तर आम्ही सीटवर बसलो. आम्हाला ती एक बाई सांगत होती, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, आपली पटी बांधा. पेटी म्हणत असते काय, पेटी पट्टी काय असते ती, असं आम्हाला बांधली. कुत्र्याला कोणी बांधलं माहिती? तिनं. कुत्रं म्हणलं मला तू सांभाळ. कोण नशीब घेऊन आलं? कुत्रं. प्रारब्ध. काय 2-4 कोटीचा बंगला असणं काय नवलाची गोष्ट आहे. किती कोटीचा असू दे, पण तुला त्याच्या छतावर जाळीत नाहीत. हे सगळे माणसं रडता शेवटचं साहित्य जमा करतात. सरपण जमा करतात, गाडगं जमा करतात, सुतुळी जमा करतात, गुलाल जमा करतात, तिवरी टाकायची पेंढी जमा करतात, कपडा आणायला रडतच जातात. ते इस्तू
पाणी गरम करायचं गाडगं, विस्तुण्याचं एकच गाडगं, हे सुद्धा रडता रडताच काढतात. रडता रडताच आंघोळीला बाहेर काढतात. रडता रडताच ओवाळतात. रडता रडताच खांदे देतात आणि रडता रडताच घराच्या बाहेर नेतात. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. स्वजन गोत्र जायचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. त्याला त्या घरातून काढतात. पण कधी काढावं लागतं माहिती आहे? आयुष्याची माळ तुटल्यावर. एकदा घरातून काढलं की त्याचा अंत्यविधी होत असतो ना. अंत्यविधी झाली की शरीराची माती. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नये ती सांगा ते, कोणी नये ती सांगा, कोणी नये ती सांगा ते, कोणी नये ती सांगा, कोणी नये ती सांगा ते, कोणी नये. शरीराची होय माती, कोणी नये ती सांगा ती, कोणी नये ती सांगा ती, कोणी नये ती सांगा ती. शरीराची होय माती, कोणी नये ती सांगा, कोणी नये ती सांगा, कोणी नये ती सांगा. शरीराची होय माती, कोणी नये ते सांगा ती. एकदा शरीराची माती झाली की विषय संपला. मालकांचा संदेश आहे, ज्या व्यक्तीचं आपण पुण्यस्मरण करत आहे ह्या व्यक्तीला पेटवलं असेल, मातीत टाकलं असेल, पाण्यात टाकलं असेल. 3 प्रकारचा अंत्यविधी भारत देशात आहे. आपल्या सनातन संस्कृतीनुसार उत्तर भारतात नद्या जर तुडुंब भरलेल्या असतील तर प्रेताला पाण्यात सोडून देतात. पण नदी तशी मोठी लागती, त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. आणि आपल्याकडे 2 प्रचलित परंपरा आहेत, एक मातीत टाकणे आणि विस्तवात टाकणे. आता तुम्ही काही जरी केलं तर ही व्यक्ती चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही. आळंदीतल्या मालकांना कापुराच्या कलेवर घातला करंटा, शेकिनावरे उंडा पाहाव्या, शेकिनावरे उंडा पाहाव्याशी. कापुराच्या घातला करंटा, शेकिनावरे उंडा पाहाव्याशी, शेकिनावरे उंडा पाहाव्या. कापुराचे कलेवर घातला करंडा, करंडा म्हणजे अग्नी. शेखी नवरे उंडा पहावया. पुन्हा तिथं नाही, अग्नी कर्पुराचे मेळी, कोण उरली ती काजळी, किंवा कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. पुन्हा नाही ते सापडत. एकदा माती झाली. स्वर्गीय वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी आदरणीय प्रभाकरराव कुंडलिकराव जाधव दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. राजे हो, या निरोपाला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. खालचे वरचे निरोप तुम्ही रुकीतान, कोणी पैशाच्या बळावर रुकीन, पण वरच्याचा निरोप नाही थांबता येत. एक जणानं फार मोठा गुन्हा केला.
कायद्याच्या चौकटीत तो फार मोठा गुन्हा होता, पण पैसे भरपूर होते जवळ. काय करावं? मला वाटतंय त्याचा गुन्हा 4 दिवसात सिद्ध होणार होता. त्याला जन्मठेप, त्याला फाशीची शिक्षा होणार होती. बायको हुशार होती. त्यांनी सांगितलं, मालक तुम्ही गुन्हा खरंच केलेला आहे, पुढच्याला पुरावे सापडलेले आहेत आणि तुम्हाला फाशीची शिक्षा होणार, तुम्ही जाणार. पण काय तुम्ही गेल्यावर घराचा उकंडा होईल. 10-5 कोटीची प्रॉपर्टी आपल्याकडे, त्याच्यापेक्षा एखादी कोटी रुपये जेजला जाऊ द्या. हुशार होती जरा. ज्याच्या जीवनात बायका हुशार भेटल्या त्या नालायकाचा संसार पण चांगला होतो. आणि ज्याच्या जीवनात बायको येडपट भेटल्यावर त्याला बंगल्यात मसनवाटा असतोय. काय बायको येडपट भेटल्यावर कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. बायको हुशार भेटली पाहिजे. 6 प्रारब्धातल्या गोष्टीपैकी एक ती गोष्ट आहे. सगळ्या गोष्टीनं त्याचा संसार गोडेन. बायको मनासारखं ऐकत नाही, काय नाही, त्याचं चट मातीत गेलं. दुःख उदंड फजिती. मालकांचा पुरा आहे. गिरगावचा बाळू थोडा म्हणते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना आनंदी होते. का? सीताई साहेब मनासारख्या होत्या म्हणून वनवासात सुद्धा प्रभू रामचंद्राला आनंद होता. काही काही माणसाकडं सोन्याचा धूर निघतो, पण त्याच्या घरात गेल्यावर करमतच नाही. हो, पिसळलेल्या मांजरापेक्षा बायको खराब. काय लय अवघड. घोडीवर कोण्या बसा? घोडी कळतील तुम्हाला? घोडी कोण्या घोडीवर बसा? जी मालकाला खाली पाडून देत नाही तिच्या. एक घोडी मालकाला पाडून बी देत नाही, पण 8व्या दिवशी मनके नीट करायला दवाखान्यात जावं लागते. तिला 3 चालीपैकी कोणतीच चाल येत नाही. म्हणून तिची 4थीच चाल जे मानापासून मनके खराब करती तर माकड हाडापर्यंत. हो, मग दुसरा काय, तिसरा काय, मनके सगळे आऊट करती. काय करायची अशी घोडी? आम्ही एकदा घोडी घेतली. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, 3ही चाली घोडीला. पण तिला एक खटखोडीची चाल होती. ती लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. मालकाचं थुत्तरच वरबाडून टाकायचं. कशाला अशा घोडीवर बसायचं? वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडी शे पायंदळ भला. आयंदळ घोडी शे पायंदळ भला आणि अवकुसळ बायको शे रंडका भला. काय करायचे असे दुर्गुणी बायको असलं? घरी कोण नेऊ शकते माहिती का? ज्याची बायको सात्विक आहे त्यानं पाहुण्याला घरी चहा प्यायला न्यावा. आणि ज्याची बायको कर्कश आहे त्यानं नुसतं सप्तेत खावा. हा नेऊच नाही घरी. कशाला? तेव जळतून नेणार जळत. हो, नाही त्याच्यासाठी घरी सात्विक कशा हसत्यात बघा. कळत त्या लगेच विठाला विठाला. निरोप सांगतोय. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आणि खालच्या मालकाचा निरोप. बायको हुशार होती. येलदरीहून येत होते दोघांची कार. येलदरीहून येता येता अलीकडच्या कोपऱ्यावर मासे विकणार बसलो होतं आणि त्याच्याकडून मासा मोठा घेतला. मोठा मासा, पाण्यातला मासा घेतला. हुशार बायको. 1.5 किलो दागिने होते तिच्याजवळ. माशाला असं जरा असा काप केला, मेलेला मासा, त्याच्या मधलं काढून घेतलं मनोज बन. सगळं 1.5 किलो सोनं त्याच्यात टाकलं. पट्टी लावून घेतली, मासा पिशवीत टाकला आणि जेस साहेबाच्या घरी जो भाजी विकायला जातो का त्याच्याजवळ मासा द्या म्हणले. मधात चिठ्ठी टाकली. आता स्वयंपाक ते भाजीपाल्यावाला त्याचं ते जेस साहेबाच्या घरी गेला. ते जेजला थोडंच बोलतो, जेजच्या मंडळीला, मालकीनबाई हे मासा आलाय तुम्हाला. असं त्या दिवशी काही मंगळवार बुधवार लोकांचे ठरलेले वारं असतात ना यायचे. यायनं मनानं देवायला वारं दिले. यायला यम इतका हानीन ह्या सोंबळ्याला
इंच भर जागा लाल करायची ठोणार नाही, भडवायची. आपल्या बापाची जी आगिरी आहे का, आमका वार तमक्याचा आणि तमका वार आमक्याचा, आपली जी आगिरी आहे ती. काही माणसं म्हणतात बुधवारी काय नाही, बुधवारी तर कृष्ण परमात्म्याचा जन्म झालाय. आहे का पुरावा त्याचा? बुधवार परी येसी कृष्णा मूर्ती प्रगटाली, बुधवार परी येसी कृष्णा मूर्ती प्रगटाली, बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटाली, बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटाली. श्रावण वद्याष्टमीसी, रोहिणी नक्षत्राचे दिवसी, बुधवार परी येसी कृष्णा मूर्ती प्रगटाली, बुधवार परी येसी कृष्णा मूर्ती प्रगटाली, बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटाली, बुधवार परी श्री कृष्ण मूर्ती प्रगटाली. श्रावण वद्य अष्टमीशी, रोहिणी नक्षत्र ते दिवशी, बुधवार पर्येशी कृष्ण जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या दिवशी जन्माला आला. वार सांगतेच सुंबळे कुठले. बाईनं ते मासा गिसा धुतला. नेमकी त्या दिवशी स्वयंपाक करणारी गैरहजर. मालकीनीच बेतलं त्या जेची बायको कुठं स्वयंपाक करीत असते का? 50,000 पगार जिच्या नवऱ्याला, तिला सगळ्या नमुन्याच्या चपला. जिच्या नवऱ्याला 50,000 पगार का, सगळ्या नमुन्याच्या चपला. जशा रंगाची साडी तशीच चप्पल. स्वयंपाक करताना घालायची चप्पल वेगळी. फक्त महाराज घरी आल्यावर मारायची आहे का नाही काय माहिती एखादी चप्पल. ती बी आहे का नाही तिच्या इथं काय माहिती. अशी जिच्या इथं असन तिच्या इथं आपण नाही गेलं पाहिजे. हाणायची थोतरीत फडा 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 त्या थापटीनं गाडगबडी लेवानी. 50,000 तर जेची बायको कशाल, पण योग आला तिच्यावर. तिने पाहिलं तर 1.5 किलो सोनं. मधात चिठ्ठी निघली, बाई माझ्या मालकाची सजा मुक्त करा. नवऱ्याला म्हणली आयुष्य गेलं चांगले काम करता करता, फुटका मनी घेतला नाही, 1.5 किलो सोनं आलंय, बदला निकाल. आणि बऱ्यापैकी लोक बायकायचं ऐकत येत. काही काही गोष्टी ऐकल्या पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, एका माणसानं जर बायकोचं ऐकलं असतं तर पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात मान खाली घालावं लागली असती. ती बाई पण अशी अधिकारी होती, तिचं नाव होतं मंदोदरी. हुशार बाई. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती. स्वप्नात संकट कळायचं, पण मालक गाढ होतं ना, ऐकत नव्हतं ना तिचं. जर मंदोदरीचं ऐकलं असतं तर काय पंढरपुरातल्या मालकाची ताकद होती रावण मारायची. इतकी बाई अधिकारी, इतकी बाई अधिकारी. एका साधूनं बायकोचं ऐकलं. काय मालक, इतकं ह्या कातड्यावर प्रेम. शरीर कातड्याच आहे ना, ह्या चमड्यावर इतकं प्रेम तुमचं. प्रेतावर बसून आले. मड सोडलं होतं आणि मड तरंगलं आणि त्याच्यावर बसला नवरदेव. बायको माहेराला गेलती आणि ते कुठलंही लाकूड असो काय असो नदी फेकून देत असती कडीला. कडीला आल्यावर उतरले तर सडून गेल तर साऱ्या अंगाला वास. पण कळच ना वास काही लक्षात येईन. आले तर पाऊस चालू आता, सरे दरुजे लावलेले. आवाज कसा द्यावा, फोनची अवस्था नव्हती तवा, नाही तर पटकन फोन द्यायला असता. रिंग केली असते, फोनची अवस्था नाही काय. मागच्या भिंतीनं अशी दोरी लोंबलेली होती, त्याच्यावरून चढले. दोरी नव्हती, सर्प होता आणि सर्पाला लोंब काढून चढले. दिव्याच्या प्रकाशात पाहिलं पत्नीनं, मालक या कातड्याच्या शरीरावर तुमचं इतकं प्रेम आहे. तुमचं शरीर यानं जर चावा घेतला असता तर तुम्ही वाचले असते का? माझ्यासाठी मरणाला भेईनत. इतकं प्रेम जर जगाच्या मालकावर केलं तर किती मोठे होताल. आणि त्याच दिवशी बायकोला गुरु मानलं, गुरुवर्य तुळशीदास.
आज त्या व्यक्तीची रामकथा जगात प्रसिद्ध आहे. पा अजून 4 लोक येतं त्यांनी बायकोल गुरु मानलं, पण बायका तशाच होत्या सांगणाऱ्या. बायकाही तशाच गोड सांगणाऱ्या होत्या ना. काही सांगितल्यावर ऐकल्यावर रट्टे खावं लागते. विठाला विठाला काही नवरे नालायक आणि बायका नालायक. एकाला 2 बायका भेटल्या होत्या, दोन्ही बिनाकली. दोन्ही बिनाकली. एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. आणि नवरा कंश्या. कंस माहिती ना तुम्हाला? कंश्या. त्याला त्याचा कोणी पाव नाही का इथं? नाही. आणि मग काऊन पोटात डबा उठाव त्याला कंशा म्हणल्यावर, आहे का नाही? पुढे ते कंशात नालायकच आहे तो. का नालायक सांगू तुम्हाला? देवाचे मायबाप नुसते बंदी शाळेत टाकले इतक्या जाऊ नका. कंसानं स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले होते. इतका भाडवा होता, इतका नालायक होता कंस. मातृपितृ द्वेषी व्यक्तीला जगात कुठंच थारा नसतो. विठाला विठाला. तुम्हाला सांगतो, एकही पंढरपूरची वारी केली नसल, आळंदीची केली नसल, पैठणची नसल, देहूची नसल, कुठलीच वारी केली नसल, आणि मायबापाला जर नीट सांभाळीत असेल तर या सगळ्या देवता त्याला घरी येऊन भेट देतात. इतकी मोठी ताकद आहे. आणि मायबापाला न मानता सगळे देव करीत असल त्या हरामखोराला कुठंच जागा नाही. विठाला विठाला. ह्या जरासंधाच्या पोरी होत्या. जरासंध त्या राक्षसाच्या पोरी होत्या. आस्तीन प्राप्ती. नालायक. आणि ते तर पहिलंच शिमग्याचा उरे होतं. त्याला कवडीची अक्कल नाही. दोन्ही खराब असल्या मसन वाटा नाही. आहा, त्याच्या संसाराची हागंदारी. विठाला विठाला. बाईनं सांगितलं, मालक किती आलंय सोनं, बदला निकाल. बाहेर काढावं लागते याच्यावर सांगते. 400-200 पानाचा निकाल होता.